बघा, अनुनासिक संधीपर्यंतचे उत्तर आपण मागच्या 1-2 दिवस आधी बघितले होते. त्याच्या पुढचे उत्तर बघू आपण. 6वी जी संधी व्यंजन संधीमधली ती असते अनुस्वार संधी. काय सूत्र आहे या संधीचं? अनुस्वार संधीचं सूत्र काय? मोनुस्वार. अनुस्वार, बरोबर. सांगा मग उत्तर. पहिलं गृहम प्लस गच्छति, काय होणार तिथे? ध्रुवम गच्छति. गृहम गच्छति. लिहिताना कसं लिहिणार? उच्चार तर दोन्ही सारखेच आहेत. अनुस्वार. ते अनुस्वार. गृहम गच्छति. दुःखम प्राप्नोति, काय येणार त्याचं? दुसरं दुःखम प्राप्नोति. खवर अनुस्वार. दुःखम प्राप्नोति. ह्या प्लस नाही राहणार बघ इथे. पुढे अहम धावामी. अहम धावामि. खवर अनुस्वार. नंतर सत्यम वद, तेथे विग्रह करायचा आहे. कसं लिहिणार? सत्यम प्लस वद. सत्यम प्लस वद. तो अनुस्वाराचं काय करणार? इकडे म. हलंत म. त्वम पठसी, त्वम प्लस पठसी. हरिम वंदेचं पण हरिम प्लस वंदे. सगळ्यात सोपी संधी म अनुस्वार. फक्त म चा अनुस्वार करायचा आहे, फोड करताना अनुस्वाराचा म करायचा. ठीक आहे. पुढचा प्रकार आहे परसवर्ण संधी. 7वी संधी होती परसवर्ण संधी. सूत्र काय होतं या संधीचं? सूत्र काय होतं? तोरली. तोरली. काय करायचं होतं? तोचा काय करायचं होतं इथे? ल. तचा ल. आचारात प्लस लब होते. काय येणार याचं? आचार लभते. आचार लभते का आचाराल लभते? डबल ल होईल इथे. आचाराल लभते. तत् प्लस लीनः. तल्लीन सर. तल्लीनः, बरोबर. इकडे संधी विग्रह करायचा आहे. उल्लेख. उत प्लस लेख. उत प्लस लेख. उल्लासः. उत प्लस लास. प्लस लासः. सर द पण होऊ शकतो ना? हा, द पण घेऊ शकतात. उद प्लस लेख आणि उद प्लस लास असं पण घेऊ शकतात. त करायचा किंवा द करायचा, विकल्प आहे त्या ठिकाणी. त किंवा द दोघांपैकी काही एक घेऊ शकतात. नंतर छुत्व संधी. उत प्लस शृंखलः. उच्छृंखल. उच्छृंखल. श चा काय करायचं आहे? छ.
तो करायचा. आता हे ना असं नाही लिहिलं जाणार, उच्छृंखल असं दाखवणार आपण, असं उच्छृंखल. उच्छृंखल तत् प्लस श्रुत्वा. तच्छ्रुत्वा. तच्छ्रुत्वा. तर उच्छिष्टः. उत प्लस षष्ठः. उत प्लस दुसरं रूप काय येणार? षष्ठः. षष्ठः केलं तर उच्छष्टः झालं पाहिजे होतं, वेलांटी ना, उच्छिष्टः येते. शिष्टः. शिष्टः येणार. उत प्लस शिष्टः, वेलांटी होती, ती वेलांटीमुळे तो शी होणार. जर षष्टः राहिलं असतं तर उच्छष्टः असं झालं असतं. तच्छिवः. तत् प्लस शिव. प्लस शिव. तत् प्लस शिवः. उच्छ्वासः. उत प्लस श्वास. उत प्लस श्वास. श्वास. सूत्र काय होतं या संधीचं? षष्ठोटी. षष्ठोटी. बरोबर. नंतर पुढचं होतं पूर्वसवर्ण संधी. तर इथे काय करायचं होतं नेमकं? ते त आणि ते हय. तत् प्लस हितम. काय होणार त्याचं? तद्धितम्. तद्धितम. काय केलं त्या ठिकाणी बदल? काय बदल केला? वर्गाचा तिसरा वर्ण घेतला. ह च्या जागी कोणता वर्ण घेतला? तो वर्गाचा तिसरा वर्ण. तिसरा का चौथा? चौथा. चौथा सर. चौथा. तद्धितम. इथे चौथा घेतला आणि तचा द केला, तिथे तिसरा घेतलाय. तो तिसरा आपण ज्या शत्वमुळे घेतलेला आहे. इथे आपण पूर्वसवर्णासाठी काय करणार आहे? ह चा चौथा वर्ण करणार आहे. दिक प्लस हस्ती. दिग्घस्ती. दिग्घस्ती. अच प्लस हिनम. काय होईल? अज्जिनम. अज्झिनम. अज्झिनम. आता इथे संधी विग्रह करायचा आहे. अभस्ती. अप प्लस हस्ती. अप प्लस हस्ती. तर तद्धानी. तद्धानी.
तत् प्लस धानी. तत् प्लस काय येणार दुसऱ्या पदात? धानी. धानी. तरी पूर्ण विग्रह नाही होणार ना, तत् प्लस धानी केलं तरी. पूर्वसवर्ण संधी आहे, याचा विग्रह करताना एक नेहमी लक्षात ठेवायचं, दुसरा पद जे राहणार ते ह ने सुरू होणारच राहील विग्रह होताना. धानी. मग आणि हानी येईल दुसऱ्या पदात, तत् प्लस हानी. हं? हा ध कशाचा झालेला आहे? हा ध हा हचा झाला. इथे का बरं आपण ध, भ, झ, घ हे असे का बरं करतोय? कारण की हे याचा जो उच्चार आहे ना तो ह प्रमाणे होतोय, म्हणून त्याला पूर्वसवर्ण नाव आहे. ह च्या सवर्ण उच्चारासारखा येतो, म्हणून त्या ठिकाणी आपण चौथा वर्ण घेत असतो. ठीक आहे. सूत्र काय होतं याचं पूर्वसवर्ण संधीचं? पूर्वसवर्णाचं सूत्र काय होतं? काय होतं सूत्र पूर्वसवर्ण संधीचं? झयोः अनत्यर्साम. झयो होन्यंतरस्याम किंवा झय अहो अन्यंतरस्याम. झयो होन्यंतरस्याम. नंतर तुगागम संधी. इथे अनु प्लस छेद काय होणार? अनुच्छेद. अनुच्छेद मध्ये च लागेल. तुकागम मध्ये फिक्स एकच लक्षात ठेवायचं, मध्ये च टाकायचं आहे दोन पदांच्या मध्ये. परी प्लस छेद काय येणार? परिच्छेद. परिच्छेद. वृक्ष प्लस छाया वृक्षाची छाया. वृक्ष छाया. ते विग्रह करायचा आहे. विच्छेद. विच्छेद काय येईल विग्रह? वी प्लस छेद. वी प्लस छेद. स्वच्छ. स्व प्लस छह. स्व प्लस छ. आच्छादनम. आ प्लस छादनम. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 सूत्र बघितलेले होते तुकागम मध्ये. कोणते कोणते? तीन सूत्र. शीतुक छेक पदांताद्वा. शेतुक छेच आणि पदांतात्वा. आता कोणत्या ठिकाणी कोणतं सूत्र लागतं याच्यासाठी तुम्हाला नियम माहिती असला पाहिजे. जे पहिली संधी अनु प्लस छेद तिथे शीतुक लागेल. ह्रस्व वर्ण जर का असेल तर तिथे छेच हे वाला सूत्र लागेल. आणि दीर्घ वर्ण जर का असेल तर त्या ठिकाणी पदांताद्वा हे सूत्र लागेल. ठीक आहे. हे होते व्यंजन संधीचे एक्झाम्पल्स. सॉल्व केले ते सगळ्यांनी हे. हो. जे चुकलेले असतील ते बरोबर करून घ्या. त्याच्यानंतर विसर्ग संधीचे एक्झाम्पल्स दिले ते काल आणखीन. काल आपण विसर्ग संधी बघितली ना.
त्याचे एक्झाम्पल सॉल्व करायला लावले ते. सांगा आता याचे. कह प्लस चित. इथे विसर्गाचा काय होणार? पहिल्या प्रकारे सत्वसंधी. सत्वसंधीमध्ये आपण बघितलं तर विसर्गाचं काय होतं? स, शामृगाचा श आणि षटकोनाचा श. विसर्जनीय स हे त्याचं सूत्र होतं. आता इथे संधी करायची. कह प्लस चित काय होणार इथे? काय उत्तर यायचं? कह प्लस चित. कश्चित काय होणार विसर्गाचं? श कोणता? श कोणता? षटकोनाचा का शामृगाचा? शामरुख. कश्चित. हा श का बरं झाला? षटकोनाचा श का बरं नाही झाला? किंवा स का बरं नाही झाला? हाच श का बरं घेतला? विसर्गाचा हा श का बरं केला? विसर्गानंतर च आहे म्हणून. विसर्गाच्या दुसऱ्या पदात च आलेला आहे. तिथे मग आपण च छ असेल तर विसर्गाचा शामृगाचा श करतो. त्याला तालव्य श असं पण म्हणतात. हा जो श असतो शामृगाचा श त्याला तालव्य श म्हणतात आणि जो षटकोनाचा श असतो त्याला मूर्धन्य श म्हणतात. नमः प्लस कार. नमस्कार. नमस्कार. निही प्लस संदेह. निही प्लस संदेह काय होईल त्याचं? काय होईल विसर्गाचं? काय होईल? निसंदेह. निस्संदेह. निस्संदेह. निही प्लस तेज. निस्तेज. निस्तेज. नमः प्लस तुभ्यम. नमः प्लस तुभ्यम. नमस्तुभ्यम. 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 इतस्ततः काय होईल विग्रह? इतस्ततः. इत प्लस ततः. विसर्ग कुठे येणार? इतः प्लस ततः. इतः प्लस ततः. निश्चल. निः प्लस छल.
निहि प्लस छल. दुःशासन. दुः प्लस शासन. दुः प्लस शासन. पुरस्कार. पुरः प्लस कारः. पुरः प्लस कार. निश्चल. निश्चल. निहि प्लस चल. निहि प्लस चल. सूत्र काय होतं त्या संधीचं? सत्वसंधीचं सूत्र विसर्जनीय सह. विसर्जनीय सह. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ऋत्वसंधी. आता हे ऋत्वसंधीचं सूत्र आहे ससजुषो रु, विसर्गाचा र होतो. मुनिही प्लस इति. काय होईल? मुनिही प्लस इति. मुनिरीती. मुनिरिति. मुनिरीति. तैहि प्लस आगतम. तैरागतम. तैरागतम. पुनः प्लस अत्र. पुनरत्र. पुनरत्र. धेनुः प्लस गच्छति. धेनुर्गच्छति. धेनुर्गच्छति. पितः प्लस वन्दे. पितः प्लस वन्दे. पितर्वंदे. ववर रफार. बरोबर. पितर्वन्दे. एतैर्भक्षितम्. एतैर्भक्षितम्. एतः भक्षितम्. एतः का एतैः. एतैः प्लस भक्षितम्. एतैः प्लस भक्षितम्. एतः नाही, कारण की मग ते दोन मात्रा कुठे जातील, त्याच्यात काहीच बदल होत नाही संधीमुळे. एतैही राहणार तिथे. मातर्वंदे. मातः प्लस वंदे. भानुरसौ. भानुः प्लस सौ. भानुः प्लस सौ केलं तर हा र अर्धा पाहिजे, पूर्ण र आहे. भानु प्लस असौ. भानुः प्लस असौ. दुर्लभः. दुः प्लस लघु. दुः प्लस लभः. आणि दुर्योधन. दुयोग प्लस धन. दुर्योधनचं दुः प्लस काय ना, दुयोः प्लस धन नाही होणार. दुयोः प्लस दुः प्लस योधन. दुः प्लस योधन. गयन. कारण तो जो
रफारचा र आहे ना, रफारचा र आहे तो यच्या आधी आलेला आहे. य हम्म. यवर रफार येतो. दुह प्लस योधन. सूत्र काय होतं याचं? वृत्वसंधी ससजुषुरु ससजुषोरुह. बरोबर. पुढची उत्वसंधी. त्याच्यामध्ये 2 सूत्र बघितले, अतोरो प्लुतात प्लुते आणि हशीच्या. विसर्गाचा ओ करायचा. शिवः प्लस वंद्य. उत्वसंधी. विसर्गाचं काय होणार? ओ होणार. इथे विसर्गाचा ओ केला तर काय बनेल उत्तर? हम्म? शिवोंदय शिवोंद्यः. कसं लिहिणार त्याला? शिवोंदय शिवो हम्म. पुढे वंदय बरोबर. शिवो वंद्य. शिवो वंद्य. रामः प्लस हसती. रामो रामो हसती. नमः प्लस नमः. नमो नमः. नमो नमः. यतः प्लस अहम. यतोहम यतोहम. ह्या ठिकाणी अवग्रह लागणार अ मुळे. दुसऱ्या पद्धतीने वीरः प्लस अयम. विरोयम. वीरोयम. तर याच्यामध्ये कोणत्या उदाहरणासाठी हशीचं सूत्र लिहिणार आणि कोणत्या उदाहरणासाठी अतोरोर प्लुतात प्लुते लिहिणार? विसर्गानंतर अ आला तर अतुरुल कृतते हम्म. आणि वरचे जे 3 आहेत त्यांच्यासाठी पहिले जे 3 आहेत हे 3 हसीचं हशीच्या. हा आणि ह्या दोघांसाठी अतोरोर प्लुतात प्लुते. अतोरोर प्लुतात प्लुते. पुढे विग्रह करायचा आहे. रामो जयती. रामः जयति. रामः प्लस जयति. मनोहरः. मनः प्लस हरः. यशोदा. यशः प्लस दा. पतितोपि. पतितः प्लस अपि.
परिवृत्तोऽपि. परिवृत्तः प्लस अपि. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे जे रामः जयति याच्यासाठी कोणतं सूत्र येईल? रामः जयति. अशीच अशीच. अशीच. आणि परिवृत्तः अपि याच्यासाठी अतोरुप्लुताप्लुते. अतोरोर प्लुतात्. ठीक आहे. सॉल्व केले ते हे एक्झाम्पल. जे चुकले असतील ते बरोबर करून घ्यायचे. आता हे जे एक्झाम्पल होते ते तुम्हाला संधीच्या नावांसहित दिलेले होते, म्हणून कोणत्या एक्झाम्पलमध्ये नेमकी कोणती संधी लागणार आहे हे तुम्हाला माहिती होतं. मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल्सची PDF पाठवलेली होती ज्याच्यामध्ये संधीचे नावं नव्हते मेन्शन केलेले, नुसते एक्झाम्पल्स होते. त्याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं होतं संधी कोणती लागणार आहे आणि तुम्हाला त्याचे उत्तरं पण लिहायचे होते. हे वाले एक्झाम्पल होते ते. अतोदत्तानां संधिं चित्वा वा योजयित्वा संधिसूत्रं च लिखत. त्याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं होतं कोणती संधी लागते, 3 सूत्र पण लिहायचं होतं. सांगा इथे वाग्धारा हा ग अर्धा आहे. वाग्धारा काय येणार याचा विग्रह काय होणार? वाग्धारा जशी संधी. काय होणार? गचा काय होणार तिथे? हो. को. वाक प्लस धारा. सूत्र सूत्र काय येईल? जलांजशांती. जलांजशांती. पुढे सम्राटः प्लस अयम. सम्राटः प्लस अयम. उपवसंधी. काय होणार? संधी जोडायची, तिथे संधी करायची. सम्राटोयम. सम्राटोयम. सूत्र अतोरुप्लुताप्लुते. अतोरोर प्लुतात्. इथे षड्रिपुः. षड्रिपुः. काय होईल फोड? षड्रिपुः. त्याला सिम्प्लिफाय करू आपण थोडंसं. षड्रिपू शब्द कसा बनलाय?
असं. असा येतो शब्द. षड प्लस इपुः. हम्म? षड प्लस इपुः. ड अर्धा आहे ना तो. तो ड अर्धा आहे म्हणून ड नंतर र आलेला आहे आणि ती वेलांटी र ला असल्यामुळे ते हे झालेलं आहे. षड्रिपूमधला ड्र कसा तयार झालाय, हा जो असं हा जो तयार झालाय ना, हा असा झालेला आहे. ड प्लस र प्लस ई असं येते, म्हणून तो असा ड्री असा लिहिलेला आहे. काय बदल होईल तिथे? षट प्लस रिपुः. बरोबर, षट प्लस रिपू. षट प्लस रिपू. कोणती संधी? जषत्व संधी. जषत्व संधी. सूत्र जलां जशवन्ति. झलां जशवन्ति. पुढे जगद्धिताय. जगद्धिताय. आधी इथे बघा, जगद्धिताय सॉल्व करतो. नेमकी संधी फुटणार कुठे? कुठे फुटणार संधी ते शोधायचं आधी. इथे काही आहे का असं की जे चेंजेस केल्यानंतर होतंय, तयार होतात? कुठे पहिल्याचा तिसरा वर्ण होतोय का? कुठे तिसऱ्याचा पहिला वर्ण झालेला आहे का? कुठे जगत प्लस हिताय. हा जगत प्लस हिताय. हिताय. कोणती संधी? पूर्वसवर्ण. सूत्र काय? जयोः अन्यन्तरस्याम्. जयो अहो अन्यन्तरस्याम्. पुढे तच्चरितम्. तच्चरितम्. फुटणार कुठे संधी ते शोधा आधी. संधी फोडल्यानंतर आहे ना, 2 शब्द तयार झाले पाहिजे, हे पण बघायचं. अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजे संधी फोडल्यानंतर. आता तच्चरितम मध्ये कोणते 2 शब्द तयार होऊ शकतात ते बघा आणि त्याच्यानुसार संधी फोडा. तत् प्लस ऋतम्. तत् प्लस ऋतम्. रितम. तत् प्लस चरितम्. तत् प्लस चरितम. डबल च झालेला आहे ना. तत् प्लस रितम हा. जर का केलं तर हा च कुठे जाईल? तत् प्लस चरितम्. कोणती संधी?
श्चुत्व. सूत्र स्तोश्चुनाश्चु. बरोबर, स्तोष्टुनष्टु. 6. चिदानंद. कुठे संधी फुटेल बघा. 2 शब्द अर्थपूर्ण तयार झाले पाहिजे संधी फुटताना. काय तयार होऊ शकतात 2 शब्द? चिद प्लस आनंद. पहिल्या पदाच्या शेवटी काय येईल? कन्फ्युजन किंवा आता इथे नेमकं घ्यायचं काय? कन्फ्युजन होते. ऑलरेडी द आहे तिथे. ऑलरेडी द आहे ना, मग द येईल का त येईल? द. चला ठीक आहे, द घेतला. चित प्लस आनंद. कोणता प्रकार होईल हा? दीर्घसंधी. दीर्घसाठी इथे अ पाहिजे ना. अयादी. अयादीसाठी अय झाला पाहिजे होता, य वृद्धी. पाहिजे. वृद्धी. वृद्धीसाठी ऐ पाहिजे होता, ऐ किंवा औ. आणि दुसरी गोष्ट, स्वरसंधी करण्यासाठी दोन्ही ठिकाणी स्वर पाहिजेत. इथे उत्तर पदामध्ये स्वर आहे, पूर्व पदात स्वर आहे का? गुणसंधी. इथे स्वर नाहीच आहेत ना, त्याच्यामुळे स्वरसंधीचे सगळे प्रकार तिथेच इलिमिनेट होऊन जातात. आपल्याला संधी फोड करताना इलिमिनेट करत जायची एक संधी. कोणती संधी लागेल ते शोधण्यासाठी सगळ्यात आधी तर इथे स्वरसंधीमध्ये दोन्ही ठिकाणी स्वर पाहिजे. इथे द आलेला आहे फोडताना, मग तिथे आधीच स्वरसंधी कट होणार. राहिल्या सगळ्या व्यंजन संधी. व्यंजन संधीमध्ये पण व्यंजन संधीपैकी कोणती संधी लागेल इथे? व्यंजन संधीमध्ये जशत्व आणि याचा तर नियम श्चुत्व संधी ष्टुत्व संधीचा ते नियम लागणार नाही. राहिली जशत्व चरत्व. जशत्वासाठी काय असतं? संधियुक्त जे पद आहे त्याच्यामध्ये तिसरं आलेलं असेल तर आपण फोड करताना पहिल्याचा तिसरा दाखवू शकतो. इथे काय आलेलं आहे? चिदानंद मध्ये द आलेला आहे. द किती नंबरला येतो द? चित प्लस आनंद. बरोबर. जशत्व संधी. चित प्लस आनंद, जशत्व संधी. सूत्र जलांजशांती. कधी पण संधियुक्त पदामध्ये जर का तुम्हाला इथे द दिसला ना, तर सगळ्यात पहिलं आपण गेस असा लावायचा की त्या ठिकाणी जशत्व संधी असेल. मग तो द कसा झाला असेल तर फोड करताना पहिल्या पदाच्या शेवटी त आलेला असेल आणि त्याच्यामुळेच तो द झाला असेल. हा पहिला गेस लावायचा आणि त्याच्यानुसार फोड करायची. जर व्यवस्थित दोन्ही बाजूला शब्द तयार होत असतील तर तीच संधी तिथे फिक्स बसते. आता इथे पण तसंच विपत्कालः
बघा इथे किती नंबरचा वर्ण आलाय आणि कशी फुटू शकते संधी. विपद कालह क्षरत्व संधी. विपद प्लस कालह. सूत्र खरीच. खरीच. इथे वाक प्लस मधुरा. वाक प्लस मधुरा. वाघमधुरा. कचा काय होणार? ग. गो. असं असं वाघमधुरा हेच ना. नाही. हम्म नाही अनुनासिक वर्ण. वांगमधुरा. अनुनासिक का बरं घेतला? अनुनासिक का बरं घेतला? समोर म आलेला आहे. आता इथे जशत्वाचं पण कन्फ्युजन होऊ शकलं असतं, कारण की दुसऱ्या पदामध्ये व्यंजन आहे. पण जशत्व का बरं नाही? कारण की आपला अनुनासिकची संधीचा नियमच आहे की म किंवा न असेल तर त्या ठिकाणी आपण अनुनासिक वर्ण घेतो. मग ऑलरेडी म आहे, तो व्यंजन जरी असला पण अनुनासिक संधीच्या नियमामध्ये म चा उल्लेख आहे. म्हणून आपण जेव्हा आपण दुसऱ्या पदामध्ये म येणार त्यावेळेस तिथे जशत्व न लावता अनुनासिक लावणार. हा नियम लक्षात ठेवायचा. ठीक आहे. ल्यप प्लस अंतम. इथे काय होईल? लबंतम. ल्यबंतम. कोणती संधी? जशत्व. सूत्र झलाम जशवंत. झलाम जशवंती. पुढे ज्ञानात प्लस लभते. ज्ञानात प्लस लभते. काय होईल इथे? इथे त आहे आणि इथे ल आहे. कोणती संधी लागू होईल? परसवर्ण. परसवर्ण. काय येईल उत्तर? ज्ञानात लभते. ज्ञानालभते. डबल ल. ज्ञानालभते. सूत्र तोरली. तोरली. ठीक आहे. हे असे 25 एक्झाम्पल्स आहेत टोटल. जर सॉल्व करायचे राहिले असतील तर ते सॉल्व करा. म्हणजे मग हे जेवढे तुम्ही एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुमचं संधी परफेक्ट होत जाईल. म्हणून जास्तीत जास्त एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करत जायची, तेवढं संधीचं परफेक्ट होत जाते. नियम एकदाच वाचायचा असतो, नियम एकदाच शिकायचा असतो, पण जेवढी प्रॅक्टिस होत जाते तेवढं आपल्याला कळत जाते की कोणत्या नियमानुसार काय चेंजेस करायचे आहेत. त्यामुळे
जिथे जिथे आता तुम्ही श्लोक पाठ करतात, श्लोकामध्ये पण खूप ठिकाणी संधियुक्त शब्द येतात, तर ते श्लोक पाठ करता करता तिथे पण संधी फोड करून बघायची. संहितेचा अभ्यास करतात त्यावेळेस पण अष्टांग हृदयाचे श्लोक वाचताना त्याच्यात संधी फोड करायची, श्लोक वाचताना श्लोकांमध्ये येणाऱ्या संधींची फोड करायची. असं तुमची प्रॅक्टिस होत जाईल संधीची. ठीक आहे.